नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येते. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट येते. उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढलंय. राज्यातील इतरही विभागांमध्ये थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून यामुळे रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळतोय. अशातच मात्र राज्यातील शेतकऱ्यांची एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असा अंदाज समोर येतोय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तर अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश स्थिती तयार झाल्यानं तिकडून पुन्हा बाष्पयुक्त वारे राज्यामध्ये येत आहेत. त्यामुळे राज्यामध्ये थंडीला सुरुवात होत नाही तोच पुन्हा पावसाचा इशारा दिल्यानं थंडीचा मुक्काम फक्त 2च दिवस राहणार असून 23 नोव्हेंबर पासून पुन्हा ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. बंगालच्या उपसागरामध्ये बुधवारी कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे थंडीमध्ये खंड पडणार आहे. देशातील बहुतांश भाग गारठलेला आहे. मात्र बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात झाल्यानं राज्यामध्ये थंडीचा मुक्काम अवघे 2च दिवस म्हणजे 22 नोव्हेंबर पर्यंतच राहील असा नवा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. 23 नोव्हेंबर पासून 25 नोव्हेंबर पर्यंत ढगाळ वातावरण राहील तर 26 नोव्हेंबर पासून राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा किमान तापमानात घटच होऊन थंडी कमी होणार आहे. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.